नमस्कार. आज आपण एका अशा अनुभवावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या अगदी जवळचा आहे. तो अनुभव म्हणजे बालपणीच्या आठवणी. त्या नेहमीच जास्त खास, जास्त जिवंत आणि जास्त महत्त्वाच्या का वाटतात? म्हणजे यामागे फक्त आपल्या भावना आहेत की विज्ञानाचं काही ठोस कारणसुद्धा आहे? चला आजच्या या माहितीपूर्ण प्रवासात याचा शोध घेऊया. हा प्रश्न मला खात्री आहे आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडलाच असेल, नाही का? की लहानपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्या कधी संपूच नाहीत असं वाटायचं. इतके लांब वाटायचे ते दिवस. आणि आता अरे बापरे, आठवडे, महिने, अगदी वर्षसुद्धा कशी पटकन निघून जातात कळतच नाही. तर वेळेच्या या बदलत्या वेगामागे ना एक खूप मोठं रहस्य आहे. आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. या रहस्याचा छडा लावण्यासाठी आपल्याकडे 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपण जीवशास्त्र, मानसशास्त्र आणि अगदी गणिताच्या मदतीने हे समजून घेणार आहोत की वेळेचा हा सगळा खेळ नेमका चालतो कसा आणि या कोड्याचं उत्तर काय आहे. चला तर मग आपल्या तपासाला सुरुवात करूया. पहिला मुद्दा, वेगवान घड्याळ. वेळ पुढे जातो तसतसा तो अधिक वेगाने जातोय असं का वाटतं? यामागे 2 मुख्य वैज्ञानिक सिद्धांत आहेत. आपण तेच आता समजून घेऊया. ओके, तर यामागे 2 मुख्य थिअरीज आहेत. पहिली आहे शारीरिक मेंदूची. होतं काय की जसजसं आपलं वय वाढतं ना तसतसं आपला मेंदू नवीन प्रतिमा, नवीन दृश्य जरा हळू प्रोसेस करू लागतो. आणि त्यामुळे काय होतं, कमी आठवणी तयार होतात. मग साहजिकच आपल्याला वाटतं की अरे वेळ किती पटकन निघून गेला. आता दुसरी थिअरी ती आहे प्रमाणबद्ध मेंदूची, जी पूर्णपणे गणितावर आधारित आहे. हे बघा, 5 वर्षांच्या मुलासाठी 1 वर्ष म्हणजे किती? त्याच्या संपूर्ण आयुष्याचा तब्बल 20% हिस्सा. खूप मोठा काळ आहे हा. याउलट 50 वर्षांच्या व्यक्तीसाठी 1 वर्ष म्हणजे फक्त 2%. त्यामुळे साहजिकच तो काळ खूप छोटा वाटतो आणि एकदम वेगाने निघून गेल्यासारख्या भासतो. आता आपण येतोय दुसऱ्या आणि माझ्या मते सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, मेंदू आणि नाविन्य. लहानपणी आपला मेंदू जणू एका हाय डेफिनेशन रेकॉर्डिंग मोडमध्ये असतो. असं का? कारण तेव्हा प्रत्येक गोष्ट नवीन असते, प्रत्येक अनुभव आयुष्यातला पहिला असतो आणि आपला मेंदू हे सगळं काही अक्षरशः शोषून घेत असतो. या प्रक्रियेमध्ये मेंदूचे 2 भाग खूप महत्त्वाचे आहेत, हिप्पोकॅम्पस आणि एमिग्डाला. आता हिप्पोकॅम्पसचं काम आहे आठवणी तयार करणं. पण कोणती आठवण जास्त महत्त्वाची आहे हे तो कसं ठरवणार? इथे एंट्री होते एमिग्डालाची. एमिग्डाला म्हणजे जणू एक इमोशनल हायलायटर. जेव्हा एखादा अनुभव खूप भावनिक असतो, मग तो प्रचंड आनंदाचा असो किंवा भीतीचा, एमिग्डाला त्याला महत्त्वाचा म्हणून टॅग करतो आणि मग हिप्पोकॅम्पस ती आठवण अधिक पक्की करतो, कायमची साठवण ठेवतो. या टेबलमध्ये मुलांच्या आणि प्रौढांच्या मेंदूमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. मुलांचा मेंदू तो प्रत्येक गोष्ट पहिल्यांदाच अनुभवत असतो, त्यामुळे तो प्रत्येक लहान-सहान तपशील साठवून ठेवतो. याउलट प्रौढांचा मेंदू काय करतो? तो अनावश्यक माहिती फिल्टर करतो, कारण अनेक गोष्टी रोजच्या सवयीच्या, रुटीनच्या झालेल्या असतात. आणि यामुळेच लहानपणीच्या आठवणी इतक्या समृद्ध आणि अगदी एखाद्या सिनेमासारख्या वाटतात, तर प्रौढपणीच्या आठवणी मात्र संक्षिप्त आणि कार्यक्षम असतात. आणि गंमत म्हणजे एका वैज्ञानिक संशोधनातून हे सिद्ध झालंय की ज्या गोष्टी प्रौढांना अनावश्यक वाटतात त्या लक्षात ठेवण्यात मुले अधिक तरबेज असतात. आपल्याला वाटेल की त्यांची स्मरणशक्ती अकार्यक्षम आहे, पण हीच गोष्ट त्यांच्या आठवणींना इतकं जिवंत आणि तपशीलवार बनवते. त्यांना अचानक कुठल्या तरी गाडीचा रंग किंवा भिंतीवरचं चित्र आठवतं, कारण त्यांचा मेंदू तेव्हा काहीच फिल्टर करत नसतो, तो सगळं काही रेकॉर्ड करत असतो. चला आता आपण आपल्या वैयक्तिक ओळखीकडे वळूया. आपल्या आठवणी म्हणजे फक्त घडलेल्या घटना नसतात, तर त्या आपली ओळख घडवत असतात. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर देत असतात. आणि यामध्ये आपल्या तारुण्यातल्या आठवणींचा खूप मोठा वाटा असतो. मानसशास्त्रामध्ये यासाठी एक खास शब्द आहे, रेमिनिसन्स बंप. हा एक सिद्ध झालेला सिद्धांत आहे. याचा अर्थ काय तर 40शी ओलांडलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यातल्या 10 ते 30 या वयोगटातील आठवणी सर्वाधिक स्पष्टपणे आणि जास्त प्रमाणात आठवतात. हा आलेख तेच दाखवतोय. जन्मापासून 10 वर्षांपर्यंतच्या आठवणी खूप कमी असतात, पण त्यानंतर बघा 10 ते 30 या वयोगटात आठवणींचा आलेख एकदम उंच जातो आणि त्यानंतर तो हळूहळू खाली येतो. हा जो मधला उंचवटा आहे ना, हाच तो रेमिनिसन्स बंप. मग प्रश्न येतो की हा बंप तयार का होतो? याची 4 मुख्य कारणं आहेत. पहिलं, याच काळात आपली ओळख घडत असते, आपण कोण आहोत हे ठरत असतं. दुसरं, जैविकदृष्ट्या आठवणी साठवण्याची आपल्या मेंदूची क्षमता या काळात अगदी शिखरावर असते. तिसरं, आयुष्यातले बहुतेक पहिले आणि महत्त्वाचे अनुभव म्हणजे पहिलं प्रेम, शिक्षण, नोकरी हे सगळं याच काळात घडतं. आणि चौथं कारण म्हणजे कल्चरल लाईफ स्क्रिप्ट,
म्हणजे आपला समाज आपल्याला सांगतो की आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या घटना याच काळात घडतात, त्यामुळे त्या आठवणी अधिक महत्त्वाच्या वाटतात. आपल्या बालपणीच्या आठवणी खास वाटण्यामागे आणखी एक मोठी शक्ती आहे, आणि ती म्हणजे नॉस्टॅल्जिया. नॉस्टॅल्जिया म्हणजे फक्त भूतकाळाची आठवण नाही, तर ती एक अत्यंत गुंतागुंतीची आणि आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त अशी भावना आहे. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग नॉस्टॅल्जियाचं सार अगदी अचूकपणे सांगतो. ते देवाला लहानपण परत मागत आहेत. का? कारण लहानपण हे मुंगीसारखं आहे, जी साखरेच्या एका लहानशा कणाचाही निखळ आनंद घेते निरागसपणे. तर मोठेपण हे ऐरावतासारखं आहे, जो महान असला तरी त्याच्यावर अंकुशाचा मार असतो, म्हणजे जबाबदाऱ्यां आणि अपेक्षांचं ओझं असतं. तुम्हाला माहिती आहे, पूर्वी नॉस्टॅल्जियाला एक मानसिक आजार मानलं जायचो, पण आता मानसशास्त्रज्ञ याला एक महत्त्वाचं मानसिक संसाधन किंवा सायकोलॉजिकल रिसोर्स मानतात. म्हणजे ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला कठीण काळात मानसिक आधार देते. संशोधनातून नॉस्टॅल्जियाचे अनेक फायदे समोर आले आहेत. यामुळे आपल्या मनात आशावाद वाढतो, आयुष्याला एक अर्थ आहे असं वाटू लागतं, एकटेपणाची भावना कमी होते. इतकंच नाही तर काही अभ्यासांनुसार यामुळे शारीरिक वेदना सहन करण्याची शक्ती वाढते आणि निरोगी जीवनशैलीसाठी प्रेरणासुद्धा मिळते. तर या सगळ्या माहितीनंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की आपण प्रौढपणी वेळेच्या या वाढत्या गतीला कमी करू शकतो का? वेळ थोडा हळू करता येईल का? आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच. आणि त्यासाठी आपल्याला आपल्या मेंदूलाच थोडी मदत करावी लागेल. यावरचे उपाय अगदी सोपे आहेत, जे आपण आत्तापर्यंतच्या विज्ञानातून शिकलो. आपल्याला फक्त आपल्या मेंदूला नवीन समृद्ध आठवणी तयार करायला भाग पाडायचे. कसं? तर सगळ्यात पहिलं आपलं रुटीन तोडा. रोज तेच करण्याऐवजी काहीतरी नवीन करा. दुसरं, एखादं नवीन स्किल शिका, एखादी भाषा, एखादं वाद्य, काही चालेल. तिसरं, नवीन अनुभव घ्या, फिरायला जा, नवीन जागा एक्सप्लोअर करा. आणि चौथं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, जर्नल लिहा. रोज काय घडलं हे लिहून ठेवल्याने ना तुमच्या आठवणींना एक अँकर मिळतो, आणि मग जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तो काळ जास्त भरलेला आणि लांब वाटतो. तर आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर एकाच गोष्टीत नाही, बालपणीच्या आठवणी खास का वाटतात आणि प्रौढपणी वेळ वेगाने का जातो, यामागे आपल्या मेंदूची रचना आहे, आपल्या आयुष्याच्या वेळेचं गणित आहे, आणि आपण आपल्या आयुष्याला जी एक कथा म्हणून पाहतो त्या कथेचाही खूप मोठा भाग आहे. ह्या तिन्ही गोष्टींचं हे एक सुंदर मिश्रण आहे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, जर आपलं आयुष्य हे आपण तयार केलेल्या आठवणींचा एक संग्रह असेल, तर आजच्या या दिवसातून अशी कोणती खास आठवण आपण तयार करणार आहोत जी भविष्यात मागे वळून पाहताना आपल्याला खास वाटेल? यावर विचार नक्की करा.